आणि हेच प्रेम आपलं असू द्या ही विनंती आपल्याला करायला आलोय। कुंभमेळ्याच्या तयारीवर टीका करणारा सुंभमेळा काल इथं भरला होता, झाला ना, भरला होता। 20 साल बाद एकत्र आलेले काल इथे येऊन गेले। 30 साल बाद आपलं काय होणार याची चिंता त्यांना सतावती आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कोणी कुणाशी युत्या करू द्या, कोणी कुणाशी मनोमिलन करू द्या, पण मी एवढंच सांगतो की या नाशिकमध्ये आपल्या युतीचा भगवा नाशिकवर फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी काही लोक चिंता करतायत आमचे काही बिनविरोध निवडून आले म्हणून। अरे बाबा, उबाटा, मनसे, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली म्हणून बिनविरोध आले। तुम्हाला जाब विचारायचा असेल तर तुमच्या उमेदवारांना विचारला पाहिजे, आम्हाला काय विचारताय। आणि म्हणून आजची सभा ऐतिहासिक आहे। खऱ्या अर्थाने मी कोल्हापूरवरून इथं आलो, मला दादाजी भुसे म्हणाले या ठिकाणी लवकर या, परंतु मी म्हणालो येतो। मला विश्वास होता की हे मैदान खचाखच भरलेलं असेल, ह्या लोकांनी ठरवलेलं आहे, निश्चय केला आहे की या ठिकाणी परिवर्तन घडवायचं। परिवर्तन घडवायचं आहे ना, बदल घडवायचा आहे, विकास घडवायचा आहे। आणि म्हणून येत्या 15 तारखेला आपल्याला या आपल्या युतीला निवडून देणं ही नाशिककरांची गरज आहे। आणि काही लोक निवडणुका आल्या की तशा पावसात छत्र्या उगतात तसे उगतात, दिवसभर नेटफ्लिक्स बघायचं आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करायचं, हा काही लोकांचा धंदा आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही काम केलंय ते काम बोलतंय। आणि काही लोकांना विकासात इंटरेस्ट नाही आहे तर तिजोरीत इंटरेस्ट आहे। या मुंबई महापालिकेचं मी उदाहरण सांगेन। मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काही लोक समजतात, परंतु आमचा अजेंडा विकासाचा आहे। नाशिकमध्ये पण आमचा अजेंडा विकासाचा आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी होणारा जो कुंभमेळा आहे त्याच्यावरही काही लोक टीका करून गेले, परंतु कुंभनगरीतली जनता त्यांना वाऱ्याला देखील उभी करणार नाही। आणि म्हणून आपल्याला नाशिकचा विकास करायचा आहे, लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या कल्याणात आपला अजेंडा आपला आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली। आपले तटकरे साहेबांची मुलगी आदिती मंत्री होती आणि लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडकी बहीण योजना सुरू होऊ नये म्हणून अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु लाडकी बहीण योजना सुरू झाली। आणि माझ्या लाडक्या बहिणींनी खोडा घालणाऱ्यांना चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं। मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून आम्ही काम करणारे लोक आहोत, रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारे लोक आहोत, लोकांना मदत करणारे लोक आहोत। आणि म्हणूनच या ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की शिवसेनेने विधानसभेमध्ये 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या। अजितदादांनी देखील 40 का 42 जागा जिंकल्या, 41 जागा जिंकल्या। आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहते, हे चित्र आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी देखील आपण निधी दिला आहे, अनेक प्रकल्प दिलेत।
मला निस्सारण आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी या ठिकाणी 570 कोटी रुपयांची नियोजन केलंय. गेल्या 4 वर्षातल्या विकास कामांसाठी 450 कोटी रुपये दिले 3 वर्षामध्ये. नाशिक शहराचा सर्वसमावेशक विकासासाठी एनएमआरडीची स्थापना केली आपण आणि एनएमआरडीच्या त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी महसूल विभागाकडून हस्तांतरित करून दिल्या. महानगरपालिका एनएमआरडीए याचं बळकटीकरण झालं पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी विशेष लक्ष दिलं. इथल्या विकासासाठी म्युनिसिपल बॉन्ड उभारण्यास देखील नगर विकास विभागाने परवानगी दिली. संस्कृती आणि भक्तीचा संगम असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी देखील आपण पुढाकार घेतलाय. हजारो कोटींची विक्रमी कामं या भागात होतील. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली. नाशिक हे जगाच्या नकाशावर एक महत्वाचं शहर होईल आणि म्हणून नाशिक शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून नाशिक शहराचा पूर्णपणे मेकओव्हर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, हे कुणा एकाचं क्रेडिट नाही, हे सर्वांचं आहे. आणि म्हणून कुंभमेळ्यामधून देशभरातून लोक येतील आणि कुंभमेळा देखील या ठिकाणी ऐतिहासिक होईल, यशस्वी होईल, यासाठी देखील आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आज आपण भाविकांना, साधू महंतांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतोय. कुंभमेळ्यासाठी नवीन रस्ते, रिंग रोड, घाट, आरोग्य, परिवहन सुविधा निर्माण करण्यात येत आहे आणि यासाठी देखील आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास निधी देतोय. कुंभमेळा म्हणजे श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहे. हा कुंभमेळा पर्यावरणाचा विचार करूनच साजरा होईल. सर्व नाशिककरांच्या मनातली इच्छा म्हणजे तपोवन वाचवा, तपोवन वाचलं पाहिजे. हा जो काय तुमचा विश्वास आहे, तुमचा जी काय भूमिका आहे आणि म्हणून भावना आहे, पर्यावरणाचा समतोल राखूनच या ठिकाणी कुंभमेळा पार पडेल. आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, नाशिक आणि गोदावरी हे एक अतूट नातं आहे. आज फार मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या प्रदूषणाची समस्या आहे. महापालिकेवर आपल्या युतीचा भगवा फडकवा आणि गोदामाईला प्रदूषण मुक्त करू, अशा प्रकारचा देखील शब्द या ठिकाणी एकनाथ शिंदे द्यायला आलेला आहे. तसे पर्यटक आणि पर्यटन केंद्रस्थानी ठेवून गोदावरी नदीच्या परिसरात पर्यटन वाढीसाठी देखील प्रयत्न केला जाईल. नाशिकच्या पर्यटनाला नवं वैभव आपल्याला मिळवून द्यायचं आहे आणि म्हणून नाशिक शहर परिसरामध्ये धार्मिक दृष्ट्या महत्वाची अनेक ठिकाणं आहेत. या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा विकास देखील या ठिकाणी आपण करू. यातून मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, त्यांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक कामं आहेत. मुंबई महापालिकेप्रमाणे, ठाणे महापालिकेप्रमाणे नाशिक शहरातील देखील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी देखील आपण माफ करू. नाशिक शहरातील इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना ठाणे शहरात दिल्या जाणाऱ्या 50% इन्सेंटिव्ह FSI ची तरतूद नाशिक शहरासाठी देखील लागू करू आणि त्याच धर्तीवर पुणे शहराप्रमाणे 9 मीटर रुंदीच्या रस्त्यावर इमारतींची उंची 30 मीटर पर्यंत करण्याचा देखील निर्णय लागू करू आपण. माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आहे, नगर विकास विभाग देखील माझ्याकडे आहे. त्यामुळे दोन्ही विभाग जे आहेत त्या ठिकाणी तुमच्या भावाकडे एकनाथ शिंदेकडे आहेत. त्यामुळे हे निर्णय आपण तात्काळ लागू करू आचारसंहिता संपल्यानंतर. NMRDचे कक्षांतर्गत, परंतु नाशिक शहरालगतच्या गावामध्ये जसे चांदसी सारख्या गावामध्ये किमान NMRDच्या मार्फत ड्रेनेज लाईन, सर्व रस्ते बांधणी करण्यासाठी नगर विकास खात्याकडून निधी दिला जाईल. विकासाला निधी देताना हात आकडता घेतला जाणार नाही आणि निधी कमी पडू दिला जाणार नाही, हाही शब्द आपल्याला देतो. त्याचबरोबर सिडकोची घरं जी आहेत ही फ्री होल्ड करू.
तो एक मोठा विषय, जो मोठा प्रश्न आहे तो देखील आपण मार्गी लावू. सिडकोची घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील आपण घेऊ. गोदावरी नदीलगतच्या पूर रेषेचं पुनर्सर्वेक्षण करून विस्थापित झालेल्या होणाऱ्या नागरिकांना देखील या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपण करू. शेवटी जनता आपली आहे, लोक आपली आहेत आणि म्हणून आपण त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो की 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं सूक्ष्म नियोजन करून सर्व सोयी सुविधा देऊन भव्य दिव्य असा कुंभमेळा झाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून मी आता जास्त काय बोलत नाही, वेळही झालेला आहे, परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो, सिडकोतल्या 25,000पेक्षा जास्ती कुटुंबांना त्याचा फायदा होईल. आज तुमच्या मालकीची घरं होतील. छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुल विकसित करण्याचं काम निधी अभावी प्रलंबित आहे. या कामाला देखील निधी देण्याचं काम आपण करू. सेंट्रल पार्क फेज 2 संदर्भातली कामही त्या ठिकाणी निधी जो लागेल तो देखील देण्याचं आपण काम करू. मुंबई नाका चौक येथील वाहतूक कोंडी, तसेच द्वारका चौक येथील वाहतूक कोंडीवर देखील कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, तोही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. MIDC कडून देखील लवकर प्रकल्प हाती घेण्यात येईल, जो नाशिक शहर परिसरात उद्योगांसाठी अधिकची जमीन उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. ही देखील नाशिककरांची मोठी गरज आहे. त्याबाबत देखील उद्योग मंत्र्यांशी, उदय सामंत यांच्याशी बोलून त्यावर देखील तात्काळ निर्णय घेतला जाईल. नाशिकमध्ये औद्योगिक चळवळीला चालना मिळेल, रोजगार मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, नाशिकला एक साहित्य संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलाय. शहरातील वाचनालयांना अधिक समृद्ध केलं. काय वाचनालय काहीतरी बंद आहेत, हा दादाजी, बंद आहेत ना, आणि ती धुळकात पडलेली आहे. आणि म्हणून ती देखील आपण सुरू करण्याचा निर्णय घेऊ, हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि म्हणून अनेक विषय आहेत. कालिदास कला मंदिर, सायकेडकर नाट्यगृहाचा देखील जो काही प्रलंबित निर्णय आहे तो देखील आपण घेऊ. शहरातील सिटी लिंक बस सेवा प्रभावी करण्यावर देखील आपला भर राहील. नाशिक महापालिकेच्या प्रत्येक विभागात MPSC UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि स्टडी सेंटरचा देखील मागणी आहे, ती देखील आपल्याला करता येईल. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का? बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची संख्या वाढवण्याची देखील मागणी आलेली आहे, ती देखील मागणी पूर्ण केली जाईल. शेवटी आरोग्य सेवा आपल्याला महत्वाची आहे. आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच, लेक लाडकी लखपती योजना केली, ST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, हा देखील आपण निर्णय घेतला. का पहिले 50% आपण फी भरत होतो. एका मुलीने आत्महत्या केली, फी भरता येत नाही, वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की 50%च्या ऐवजी 100% फी देण्याचा निर्णय घेतला, सवलत देण्याचा निर्णय. सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला विरोधकांचा टांगापलटी घोडे फरार करायचे आहेत ना, गुलाबरावांनी सांगितलं असेल. आणि म्हणून 2022ला या राज्यामध्ये सत्ता पलट झाला, सर्वसामान्य लोकांचं सत्ता आली, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जे आम्ही 2.5-3.5 वर्षामध्ये काम केलंय, काम बोलतंय. आणि म्हणून या नाशिकला देखील काही लोकांनी मागे येऊन इकडे नाशिक दत्तक वगैरे घेतलं होतं, पण मी एवढंच सांगतो, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रांची भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून
तटकरे साहेब आहेत, दादा भुसे आहेत, सगळे आहेत तिथं आपले नाशिककर लोक. मी आपल्याला सांगतो, या नाशिकची आईसारखी सेवा आम्ही करू. आईसारखी सेवा करून या ठिकाणी या नाशिकची प्रगती करू. आम्ही प्रगती करणारे आहोत. आम्ही स्थगिती देणारे नाही. आम्ही विकासाला गती देणारे आहोत. आमचा अजेंडा खुर्ची आणि सत्ता नाहीये. आमचा अजेंडा विकासाचा आहे. आमचा अजेंडा विकास आणि विकास एवढाच अजेंडा आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या नाशिकमध्ये तुम्हाला विकास पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल, बदल घडवावा लागेल. आणि या ठिकाणी बदल घडवण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे. वारे वाहत आहेत बदलाचे. मी देखील सगळीकडून माहिती घेतोय. आपले नगरसेवक सर्व उमेदवार एकदम ताकदीचे आहेत. आणि एकजुटीने माझी सगळ्यांना विनंती आहे, एकजुटीने पॅनल चालवा, एकत्र येऊन प्रचार करा. आता प्रचार तर 2-3 दिवस आहे, पण एकत्र सगळ्यांनी येऊन एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या विकासाच्या प्रवाहामध्ये या सगळ्यांना घेऊन या. आणि येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून या नाशिक महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवा. या महापालिकेवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवण्याची विनंती आपल्याला करतो. आणि म्हणून मी हेही सांगतो, प्रभू रामचंद्राचं नाशिक आहे. आणि प्रभू रामचंद्राचं निशान काय? धनुष्यबाण. आणि प्रभू रामचंद्राचं निशान धनुष्यबाण आहे. आणि लोक म्हणतात ना, जो राम का नहीं वो काम का नहीं. आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये एवढंच सांगेन की आमची युती आहे. ही युती आम्ही एकत्र आलोय विकासासाठी. आम्ही एकत्र आलोय या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, या नाशिकचा विकास करण्यासाठी. गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या नाशिकमध्ये होती त्यांनी काय केलं हेही आपण पाहिलंय. आणि म्हणून या वेळेस आम्ही जी युती केली आहे ही युती सत्तेसाठी, स्वार्थासाठी नाही, त्या नाशिकच्या कल्याणासाठी, नाशिकच्या विकासासाठी. आणि म्हणून आज संकल्प करा, निर्धार करा या नाशिकच्या प्रगतीचा, या नाशिकच्या समृद्धीचा. आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि निर्धार करा विकासाचा भगवा झेंडा फडकवण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.